तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत अंडा भुर्जी. अंडा भुर्जी बनवण्यासाठी आपण बघू शकता की कांदा स्लाइसेस करून आणि टोमॅटो त्यामध्ये लसूण अशा पद्धतीनं घातलेला आहे आणि किती छान लसूण नाही आहे, आय एम सॉरी त्याच्यामध्ये मीठ टाकण्यात येत आहे आणि बघा किती छान टेक्स्चर आले, ते बघूनच किती सुंदर वाटते. त्यामध्ये जेव्हा अंडी जातील तेव्हा काय नेक्स्ट लेवल लुक दिसणार आहे त्या आपण इमॅजिन करू शकतो. तर अशा पद्धतीनं हे आता फ्राय झालेलं आहे अर्ध्या प्रमाणामध्ये. अजून थोडंसं फ्राय केल्यानंतर त्यामध्ये आपण अंडा सोडणार आहोत. तर अशा पद्धतीनं अंडा भुर्जी बनून तयार होणार आहे थोड्या वेळातच, मी तुम्हाला दाखवतो. तर बघा आता हे जे कांदा आणि टोमॅटो आणि मिरची जी आहे ती बऱ्यापैकी फ्राय झालेली आहे. आता यामध्ये लवकरच आपण अंडा फोडून मिक्स करणार आहोत. मग आपली अंडा भुर्जी तयार होईल मित्रांनो. आता आपण बघू शकता किती छान पद्धतीनं याला टेक्स्चर आलेलं आहे, किती छान लूक आलेला आहे. बघत असतानाच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. असं वाटतं की हे नुसतं जरी खाल्लं तरी खूप टेस्टी लागेल, परंतु आपण याच्यामध्ये अंडा सोडणार आहोत. त्यानंतर ते आमलेट बनेल, आमलेट नाही सॉरी अंडा भुर्जी बनेल. बघा आता याचा जे गॅस आहे तो थोडा स्लो केलेला आहे आणि आपण बघू शकता यामध्ये आपण अंडं सोडलेलं आहे एक. आता हे एक अंडं सोडल्यानंतर आता हे दुसरं अंडं आपण सोडणार आहोत मित्रांनो. हे बघा हे 2 अंडे आता याच्यामध्ये गेलेले आहेत. आता हे तिसरं अंडं जाणार आहे आणि तिसरं अंडं गेल्यानंतर आपलं हे जे अंडा भुर्जी आहे ती लवकरच बनून तयार होणार आहे. किती छान दिसते बघा, आताच लूक त्याला खूप सुंदर आलेला आहे. आणि आता त्याला मिक्सअप केल्यानंतर त्याचं जे वर्जन आहे ते अलगच झालेलं आहे. आपण बघू शकता किती सुंदर दिसतंय ते. आता याला थोडं फिरवत राहावं लागेल. गॅस खाली कमी केलेला आहे आपण. असं फिरवत राहिल्यानंतर याचं टेक्स्चर खूप बदलणार आहे, सातत्यानं बदलेल. आतासुद्धा खूप सुंदर दिसते. त्यानंतर ते थोडं जेव्हा घट्ट होईल तेव्हा ते अजूनच सुंदर दिसणार आहे मित्रांनो. आणि मी परत एकदा तुम्हाला सांगतो, यामध्ये आपण मिक्स केलेलं आहे कांदा, टोमॅटो, मिरची, थोडं मीठ, थोडं तेल मिक्स केलं होतं अगोदर आणि हळद टाकलेली आहे. त्यानंतर हे 3 अंडे आपण त्यामध्ये मिक्स केलेले आहेत. बघा मित्रांनो, आता ऑलमोस्ट आपली अंडा भुर्जी बनून तयार झालेली आहे. आणि ही खासियत या अंडा भुर्जीची मी तुम्हाला सांगतो, कारण हा जो तावा आहे मित्रांनो हा लोखंडाचा तावा आहे. स्पेशली गावाकडून आपण हा आणला होता, इथे मिळत नाही लवकर. गावाकडे एक आमचं ओळखीचं दुकान आहे, फिश दुकान आहे, तिथे खूप ओरिजिनल आणि चांगली भांडी मिळतात. त्या ठिकाणाहून आपण हा लोखंडाचा तावा घेतला होता आणि तो गावाकडून आणलेला आहे आणि त्यावरतीच आपण आता ही अंडा भुर्जी बनवतोय. आपण बघू शकता किती छान लूक आलेला आहे, खूप सुंदर ती दिसते. आता ही अंडा भुर्जी खाल्ल्यानंतर खूप टेस्टी लागणार आहे, यामध्ये काही दुमत नाही आहे. तर अशा पद्धतीनं ही अंडा भुर्जी बनवून तयार झालेली आहे. अशा पद्धतीने हिचा लूक आपण बघू शकता किती सुंदर दिसतोय. त्यामध्ये शेवटी आता आपण घालतोय काय आहे, कोथिंबीर. आणि कोथिंबीर घातल्यानंतर याचा जो लूक आहे तो खूप चेंज झालेला आहे मित्रांनो. जसं एखाद्या वस्तूला सजवलं जातं त्याच पद्धतीनं कोथिंबीर हे भाजीला सजवण्याचं काम करतो. त्या पद्धतीनं आपण ती सजवलेली आहे अंडा भुर्जी आणि त्याचा जो लूक आहे तो इन्हान्स झालेला आहे, टेस्टसुद्धा इन्हान्स झालेली आहे. तर अशा पद्धतीनं अंडा भुर्जी आपण जेव्हा बनवतो तेव्हा नक्कीच ती खूप टेस्टी बनते, खूप चवदार बनते, खूप खायला मज्जा येते. तर अशा पद्धतीनं ही बनवून तयार झालेली आहे आणि आपण बघू शकता की किती सुंदर दिसते. तोंडाला पाणी सुटणारच आहे, ऑडियन्सच्या सुद्धा, माझ्यासुद्धा सुटलेलंच आहे. कारण हे बघून नक्कीच कोणाच्याही मनाला आणि तोंडाला पाणी सुटेल. खूप छान झालेलं आहे हे जे जेवण आहे ते, खूप सुंदर होणार आहे, खूप छान होणार आहे आजचं. तर अशा पद्धतीनं ही अंडा भुर्जी बनवून तयार झाली आहे मित्रांनो. अशाच पद्धतीनं आपण निरनिराळे पदार्थ बघत राहा, बनवत राहा आणि खात जा. थँक्यू सो मच. बाय बाय.